नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक कारणांमुळे नाकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रकरणांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील नाकारलेल्या पीक विमा अर्जांची फेरतपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. कृषी सचिव परिमल सिंह यांनी ऑनलाईन बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना पात्र शेतकरी केवळ तांत्रिक अडचणींमुळे विमा लाभापासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रकरणांचे पुनरावलोकन करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्यात. या आढावा बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती होती. राज्य शासन कोणत्याही पात्र शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही असं सांगत तांत्रिक त्रुटी, दस्तऐवज पडताळणीतील अडचणी किंवा इतर कारणांमुळे नाकारलेल्या अर्जाची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत नागपूर येथील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजाराचा दर्जा दिला आहे. यापुढे या बाजाराचं नागपूर मार्केट प्लेस फॉर नॅशनल इम्पॉर्टन्स या स्वरूपात कामकाज होणार आहे. या निर्णयानंतर विद्यमान संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करण्यात आलं असून बाजाराची सूत्रे थेट पणन विभागाकडे राहणार आहेत. नागपूर येथील कळमना बाजारात दरवर्षी सुमारे 4 लाख टन शेतीमालाची उलाढाल होते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूसह देशातील 11 राज्यांमधून येथे शेतीमालाची आवक होते. कापूस, सोयाबीन, संत्री, तृणधान्ये आणि भाजीपाल्याच्या व्यापारासाठी हा बाजार महत्त्वाचा मानला जातो. राष्ट्रीय बाजाराचा दर्जा मिळाल्यानंतर येथे 4 कोटी रुपयांचा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून 2026-27 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. खानदेशातील केळी बाजारात सध्या आवक कायम असून दररोज सुमारे 365 ट्रक केळीची बाजारात आवक होतीये. इतर राज्यांतून उत्तरेकडील बाजारपेठांमध्ये कमी प्रमाणात केळीची पाठवणूक होत असल्याने खानदेशातील केळीला तुलनेने कमी स्पर्धा आहे. सध्या केळीला 1200 ते 2350 रुपये प्रति क्विंटल पर्यंत दर मिळतोय. काश्मीर सारख्या दूरच्या बाजारपेठांसाठी पाठवण्यात येणाऱ्या दर्जेदार केळीला 2350 रुपयांपर्यंत दर मिळतोय, तर कमी दर्जाच्या केळीचे दर 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल आहेत. जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक 280 ट्रक केळीची आवक होत असून रावेर, यावल आणि मुक्ताईनगर परिसरातील केळी बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातूनही दररोज 80 ते 85 ट्रक केळीची आवक होतीये. मध्यंतरी केळीचे दर घसरल्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना तंबी दिली होती. त्यानंतर दरात काहीशी सुधारणा झाली असली तरी गेल्या 7 ते 8 दिवसात दर स्थिर आहेत. मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत कृत्रिमरित्या पिकवलेले हापूस आंबे आणि गुटखा असा सुमारे 16 लाख रुपयांचा माल जप्त केलाय. या धडक कारवाईत सुमारे 11,50,000 रुपयांचे हापूस आंबे जप्त करण्यात आले. तसंच 4,74,000 रुपयांचा गुटखाही ताब्यात घेण्यात आलाय. या प्रकरणात 37 जणांना अटक करण्यात आली असून 31 आस्थापनांवर सील ठोकण्यात आलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर धाड सत्र सुरू करण्यात आलंय. वाशी, फळ बाजारातील निर्यात केंद्र आणि सानपाडा परिसरात छापे टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने ही मोठी मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी म्हणजेच PhD अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या शुल्क रचनेला शासनाची मंजुरी मिळाल्यास कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्कात तब्बल 54% वाढ होऊ शकते. विद्यापीठांकडून 2026-27 शैक्षणिक वर्षापासून ही शुल्कवाढ लागू करण्याची तयारी सुरू आहे. विद्यापीठांच्या मते 2013 नंतर शैक्षणिक शुल्कात कोणतीही वाढ झालेली नसून शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, संशोधन आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शुल्कवाढ आवश्यक असल्याचा दावा केला जातोय. सर्व कृषी विद्यापीठांच्या विद्या परिषदांनी आणि कार्यकारी परिषदांनी शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षात घेतलेल्या अल्प मुदतीचा पीक कर्ज वेळेत परतफेड करणं अनिवार्य करण्यात आलाय. सरकारने 2 वर्षांची सूट दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात सलग 3 वर्ष कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून दरम्यान ही संपूर्ण कर्जमाफी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असून अंमलबजावणीसाठी सहकार विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलंय.
तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेती संदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.